शक्तीपीठ महामार्गाच्या हरकती फेटाळल्याने शेतकरी आक्रमक. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्राची होळी करत बोंबठोक आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाच्या हरकती शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी मिरज यांच्याकडे नोंदवल्या होत्या. मात्र हरकती फेटाळल्याचे पत्र शेतकऱ्यांना देण्यात आले. त्या पत्राची होळी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली. तसेच शासनाच्या नावाने बोंब ठोकण्यात आली. शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीनं सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या नावाने बोंब ठोकण्यात आली. तसेच मुख्यमंत्री आणि यूपी मुख्यमंत्र्यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून सोडण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर यांनी केले. यावेळी प्रभाकर तोडकर, अजित हळीगले, विष्णू पाटील, उमेश एडके, अधिक पाटील, रघुनाथ पाटील, रवींद्र साळुंखे, नितीन झांबरे, सुनील पवार आदींसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये जे गेल्या फेब्रुवारीला अधिसूचना काढली होती, त्या अधिसूचनेला सांगली जिल्ह्यातल्या 19 गावातल्या शेतकऱ्यांनी 1000च्या वर हरकती घेतलेल्या होत्या. परंतु त्या सर्व हरकती उपविभागीय अधिकारी मिरज यांनी फेटाळलेल्या आहेत. त्या फेटाळलेल्या हरकतीचे जे निकालपत्र आहे, त्या निकालपत्राचे आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर होळी करण्यात आलेली आहे. आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून सरकारला सांगत आहोत की हा शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जीवन उद्ध्वस्त करणारा महामार्ग आहे. त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे, अशा प्रकारची मागणी घेऊन आंदोलन करत असताना सुद्धा आजही सरकार ऐकायला तयार नाही. म्हणून आज या ठिकाणी निकालपत्राची होळी करण्यात आलेली आहे. पुढच्या काळात सरकारनं या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार जर केला नाही तर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाहीत, हा इशारा आम्ही आज या ठिकाणी देत आहोत. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.